सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर जे आन्सर्स असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजूनही आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि त्याची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि आपल्या चॅनलवर जाऊनही तुम्ही त्या चॅनललाही सबस्क्राइब करू शकता। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, असा कोणता देश आहे जेथे शिवी दिल्यास 5 वर्षाची तुरुंग शिक्षा देतात? तर याचं उत्तर आहे क्युबी देश आहे जेथे शिवी दिल्यास 5 वर्षाची तुरुंग शिक्षा देतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात घरातील व्यक्ती मेल्यानंतर मृतदेह बरेच दिवस घरात ठेवतात? तर याचं उत्तर आहे इंडोनेशिया देशात घरातील व्यक्ती मेल्यानंतर मृतदेह बरेच दिवस घरात ठेवतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे येतो? तर याचं उत्तर त्वचेला काळा रंग मेलेले पदार्थामुळे येतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, लिंबू सोबत काय खाऊ नये? तर याचं उत्तर लिंबू सोबत पपई खाऊ नये। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, दररोज 2 लवंग खाल्ल्याने शरीरात काय वाढते? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर दररोज 2 लवंग खाल्ल्याने शरीरात शुक्राणू वाढले। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, लग्ना अगोदर सोनिया गांधी कोणत्या देशाच्या होत्या? तर याचं उत्तर लग्ना अगोदर सोनिया गांधी इटली देशाच्या होत्या। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, पांढऱ्या रंगाचा कावळा कोणत्या देशात बघायला मिळतो? तर याचं उत्तर पांढऱ्या रंगाचा कावळा अमेरिका देशात बघायला मिळतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, उपाशापोटी काजू खाल्ल्याने शरीरात काय वेगाने वाढते? तर याचं उत्तर उपाशीपोटी काजू खाल्ल्याने शरीरात बुद्धी वेगाने वाढते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, कच्ची अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर याचं उत्तर कच्ची अंडी खाल्ल्याने ब्लड प्रेशर आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या झाडाला कधीच फूल येत नाही? तर याचं उत्तर आहे फण झाडाला कधीच फूल येत नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 11 आहे, कोणत्या लोकांनी चेरीचे सेवन करू नये? तर याचं उत्तर आहे सर्दी लोकांनी चेरीचे सेवन करू नये। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशात एकही तुरुंग नाही? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा स्कोर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर नेदरलँड देशात एकही तुरुंग नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, जांभळाच्या बियांची पावडर करून खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर जांभळांच्या बियाची पावडर करून खाल्ल्यास डायबिटीज आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 14, चिकूच्या बियांची पावडर करून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर चिकूच्या बियाची पावडर करून खाल्ल्यास
मधुमेह आजार बरा होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे भारतातील कोणत्या गावात संस्कृत भाषा बोलली जाते, याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांनी प्लीज कमेंट्स करत जावा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि आपला जो काही व्हिडिओ आहे तो शेअरही नक्की करा. आणि आपलं एक नवीन यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही त्याही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.